तुझं माझं मिलन. पावसाच्या हलक्या सरी चालू होत्या आणि रस्त्याच्या कडेला उभा असलेला आदित्य शांतपणे कोणाची तरी वाट पाहत होता. त्याच्या हातात छत्री होती, पण तो स्वतः भिजत होता. जणू त्या पावसात त्याच्या आठवणी मिसळल्या होत्या. त्याच्या डोळ्यासमोर वारंवार एकच चेहरा येत होता, रिया. तो स्वतःशीच हळू आवाजात म्हणाला, तू खरंच परत येणार आहेस का? ही गोष्ट काही दिवसांची नव्हती, तर वर्षापूर्वी सुरू झालेली होती. एका छोट्याशा गावातल्या कॉलेजमध्ये आदित्य आणि रियाची पहिली भेट झाली होती. रिया साधी, शांत, पण खूप वेगळी होती. तिच्या डोळ्यात एक वेगळीच खोली होती. जणू ती खूप काही सांगत होती. आदित्यने तिला पहिल्यांदा पाहिलं आणि त्या क्षणापासून त्याचं मन तिच्याकडे ओढलं गेलं. सुरुवातीला फक्त ओळख झाली, मग हळूहळू बोलणं वाढलं आणि कधी त्या ओळखीचं मैत्रीत आणि मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं. ते दोघांनाही कळलं नाही. कॉलेजचे दिवस त्यांच्यासाठी खूप खास होते. एकत्र कॅन्टीनमध्ये बसणं, छोट्या छोट्या गोष्टीवर हसणं, बाईकवर फिरायला जाणं, प्रत्येक क्षणात आनंद होता. रिया अनेकदा विचारायची, आपण कायम असेच राहू ना? आणि आदित्य नेहमी हसून उत्तर द्यायचा, तू माझ्यासोबत असलीस तर काहीच बदलणार नाही. पण आयुष्य नेहमी आपल्या मनासारखं चालत नाही. एक दिवस अचानक रियाच्या घरी तिचं लग्न ठरलं होतं. तिच्या वडिलांनी स्पष्ट सांगितलं की हे प्रेम स्वीकारलं जाणार नाही. रिया आतून पूर्णपणे तुटली होती. तिने खूप प्रयत्न केला, पण शेवटी तिला आदित्यला भेटून एक कठीण निर्णय सांगावा लागला. त्या दिवशी ती आदित्यसमोर उभी होती. डोळ्यात पाणी आणि ओठावर जबरदस्तीचं हसू. तिने हळू आवाजात सांगितलं, आपण इथंच थांबूया. आदित्यला विश्वासच बसत नव्हता. तो म्हणाला, रिया, तू असं कसं बोलू शकतेस? रियाने डोळे मिटले आणि म्हणाली, कधी कधी प्रेम जपण्यासाठी दूर जावं लागतं. त्या दिवसानंतर दोघं पूर्णपणे वेगळे झाले. आदित्य शहरात गेला, करिअरमध्ये स्वतःला झोकून दिलं, पण मनात मात्र रिया कायम होती. प्रत्येक यशानंतर त्याला एकच गोष्ट जाणवायची, त्याचं आनंद वाटायला ती नव्हती. रिया देखील तिच्या आयुष्यात पुढे गेली. तिने लग्न केलं, घर सांभाळलं, पण तिचं मन कधीच त्या नात्यात रमलं नाही. ती हसत होती, पण ते हसू खरं नव्हतं. तिच्या आयुष्यात सगळं होतं, पण एक गोष्ट कायम कमी होती, आदित्य. 5 वर्ष अशीच निघून गेली. एक दिवस आदित्य एका कामानिमित्त पुन्हा त्या गावात आला. सगळं बदललं होतं, पण काही आठवणी अजूनही ताज्या होत्या. तो नकळत त्या जुन्या ठिकाणी गेला, जिथे ते दोघं नेहमी भेटायचे. आणि तिथेच अचानक त्याच्यासमोर रिया उभी होती. दोघेही काही क्षण काही बोलू शकले नाहीत. वेळ जणू थांबली होती. आदित्यने हळू आवाजात विचारलं, कशी आहेस? रियाने हलकंसं हसू दिलं आणि म्हणाली, जगते. त्या एका शब्दात खूप काही होतं. आदित्यला लगेच कळलं की ती आनंदी नाही. तो म्हणाला, तू खुश नाहीयेस, बरोबर? रिया काही बोलली नाही, पण तिच्या डोळ्यातून उत्तर स्पष्ट दिसत होतं. काही वेळानंतर रियाने धैर्य एकवटलं आणि म्हणाली, मी खूप प्रयत्न केला, पण मनावर जबरदस्ती करता येत नाही. मी अजूनही तुझ्यावर प्रेम करते. हे ऐकून आदित्य थक्क झाला. त्याच्या मनात वर्षापासून दडवलेलं प्रेम पुन्हा जागं झालं. तो म्हणाला, मग इतकी वर्ष का गप्प राहिली? रिया म्हणाली, कारण मी सगळ्यांसाठी जगत होते, पण आता मला स्वतःसाठी जगायचं आहे. हा निर्णय सोपा नव्हता. रियाने तिच्या आयुष्यातील सगळ्यात कठीण पाऊल उचललं. तिने तिच्या पतीला सगळं सांगितलं आणि नातं संपवलं. खूप लोकांनी तिला दोष दिला, खूप अडचणी आल्या, पण तिने ठरवलं होतं, आता ती खोटं आयुष्य जगणार नाही. काही महिन्यांनी पुन्हा तोच पाऊस सुरू झाला. आदित्य त्याच ठिकाणी उभा होता. यावेळी
त्याच्या डोळ्यात भीती नव्हती, पण एक शांत अपेक्षा होती. आणि मग रिया आली. ती हळूहळू चालत त्याच्याकडे आली आणि काही क्षणातच धावत जाऊन त्याला मिठी मारली. त्या मिठीत वर्षांची दूरता, वेदना आणि प्रेम सगळं एकत्र आलं. रिया हळू आवाजात म्हणाली, आता कधी सोडून जाऊ नकोस. आदित्यने तिचे हात घट्ट पकडले आणि म्हणाला, आता काहीच आपल्याला वेगळं करू शकत नाही. त्या पावसात उभे राहून दोघं हसत होते. यावेळी त्यांचं प्रेम हरलं नव्हतं, ते जिंकलं होतं. कधीकधी आयुष्य आपल्याला वेगळं करतं, पण जर प्रेम खरं असेल तर ते पुन्हा एकत्र आणतं. तुझं माझं मिलन कदाचित उशिरा झालं, पण ते कायमचं झालं. अशाच नवीन कथेसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.